बनावट ओळखपत्र, धमक्या आणि बेकायदेशीर वसुलीचा गोरखधंदा. शेकडो कर्जदारांना वेठीस धरणाऱ्या या कॉल सेंटरनं कायद्यालाच आव्हान दिलं होतं. पण ग्रामीण पोलिसांनी दाखवला दमदार इशारा. गुन्हेगार कितीही ताकदवान असले तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटणार नाहीत. 15 सप्टेंबर 2025 रोजी इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पथकानं मीनाताई ठाकरे संकुल इगतपुरी इथे अवैध कॉल सेंटरवर छापा टाकलाय. या कॉल सेंटरमध्ये बनावट ओळखीचा वापर करून कर्जदार, त्यांचे नातेवाईक आणि परिचितांना धमक्या देत बेकायदेशीर कर्ज वसुली केली जात होती. यात 24,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. त्यात संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन, सिम कार्ड यांचा समावेश आहे. या कॉल सेंटरमध्ये जवळपास 40 ते 50 कर्मचारी कार्यरत होते. त्यांच्याकडून कर्जदारांचा वैयक्तिक डाटा संकलित केला जात होता. कॉल सेंटरला स्थानिक परवाना नव्हता. हे कॉल सेंटर RBL, HDB फायनान्स, गो फायनान्स यांच्या वसुलीचे काम करत होतं. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, रवी मगर, नागेश मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. जनतेला त्रास देणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई होणार का, असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जातोय. संविधान न्यूज, नाशिक.